सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 49 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। मागील सत्संगामध्ये आपण मनुष्य देह होण्याचे प्रकार व मनुष्य देहाचे महत्त्व या विषयावरती चिंतन केलं। आज आपण आपल्या शास्त्रामध्ये 13 भेदी नरक या अनुषंगाने चिंतन करणार आहोत। नरक म्हणजे दुःख। ज्याप्रमाणे या जीवाने देवतेचे फळ मिळवण्याच्या अनुषंगाने जशी भक्ती केली जाते, त्याप्रमाणे त्यांना सुख फळ भेटतात। परमेश्वराची भक्ती केली, परमेश्वराच्या भक्तीत आपण जिथपर्यंत उतरतो किंवा जिथपर्यंत जातो, पोचतो, त्या अनुषंगाने परमेश्वराकडून सुद्धा देवतेच्या सुख फळाचा आपल्याला प्राप्त होत असतं। त्याचप्रमाणे आपण असंत कर्म ज्यावेळेस करतो, त्या कर्माने आपल्याला दुःख फळ प्राप्त होतात आणि ते दुःख फळ म्हणजेच नरक। शास्त्रामध्ये परमेश्वराने या नरकाची पूर्णपणे संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे। परंतु आज धर्मामध्ये अभ्यास करत असताना, चिंतन करत असताना नरक या गोष्टीकडे जेव्हा आपण जातो, त्यावेळेस अनेकांच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न होते की ही नरक जे वर्णन केलेले आहे शास्त्रामध्ये, ते कितपत खरे आणि कितपत खोटे। परंतु हीच शंका तेच लोक सुख फळाच्या बाबतीत मात्र घेत नाही। परंतु ज्या अर्थी सुख फळ प्राप्त होतात, त्या अर्थी दुःख फळ पण प्राप्त होतात आणि ते दुःख फळ ज्या असंत सामुग्रीनं किंवा ज्या असंत कर्माने मिळत असतात, त्याचं चिंतन म्हणजेच नरक विषयाचं चिंतन करणं। ज्यावेळेस आपण एखादा विषय समजून घेतो, तो विषय समजल्यानंतर आपण नक्कीच त्या विषयावरती सावधपणे पाऊल उचलत असतो। अज्ञानामुळे आपण कर्म करत असतो, चालत असतो, परंतु त्या अज्ञानानं मिळालेलं केलेलं कर्म, त्यातून असंत जर मिळालेला असेल, करत असेल, तर नक्कीच दुःख प्राप्त होत असतं। परंतु तीच गोष्ट जर आपल्याला ज्ञात झाली, माहिती झाली, आपण जाणून घेतलं, तर नक्कीच त्याच्यावरती आपण नियंत्रण, अंकुश आणू शकतो। म्हणून आपल्या अभ्यासामध्ये ज्याप्रमाणे सुखफळाचा किंवा सुखाचा विचार केला जातो, त्याचप्रमाणे आपण आपल्या अभ्यासात या दुःख नरक योनीचा विचार, चिंतन केलं पाहिजे। आणि त्यातूनच आपल्याला सावरता येऊ शकतं। एखादं संकट, एखादी अडचण आपल्याला येणार आहे, ती चाहूल आपल्याला जर लागली किंवा शंका जरी आली, तरी आपण त्याच्यावरती मात करण्यासाठी सावधपणे पवित्रा घेत असतो किंवा आपण आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो। अगदी त्याचप्रमाणे ह्या नरक योनीचं किंवा दुःखाचं आपण चिंतन जर केलं, कशाने काय होतं याचा परिणाम जर आपण समजून घेतला, नक्कीच त्यापासून दूर जाण्याचा किंवा त्यापासून वाचण्याचा आपण प्रयत्न करू। परमेश्वर स्पष्ट सांगतात, प्रमाद चुकावला तर चुकतो, उपाय नाही असं काही नाही। परंतु तो उपाय करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे। एखादा आजार जेव्हा होतो, तेव्हा निदान करावं लागतं आणि ते निदान केल्यानंतर औषधं घेता येतात। तसं एखादं दुःख आपल्याला प्राप्त होणार आहे, तो कशाने प्राप्त होणार आहे याचं निदान किंवा याची जाणीव, याची समजून आपण जर घेतलं, तर नक्कीच आपण त्या पासून दूर जाऊ शकतो, दूर राहू शकतो। म्हणून भय असावे नरकाचे असं म्हटलं जातं। भय हा आपला स्वभाव गुण आहे आणि त्या स्वभाव गुणामुळे आपल्याला
आपल्या मनामध्ये कशा तरी विषयी कुठंतरी एक भय निर्माण होत असतं. परंतु ते भय कशाचं असावं आणि कशाचं नसावं याचंही चिंतन आपण केलं पाहिजे. तर ते भय म्हणजे नरकाचं, दुःखाचं असलं पाहिजे. आणि ते भय जर असेल, ती भीती आपल्या मनामध्ये जर असेल, तर ती भीती आपण घालवण्यासाठी, ती भीती निर्भयतेकडे नेण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत असू. आणि म्हणून या गोष्टीचा आपण विचार जर चिंतन जर केलं तर त्यापासून आपण वाचू शकतो. हे नरक ज्याप्रमाणे आपल्या दैवराठीच्या साहित्यामध्ये स्वतः परमेश्वराच्या श्रीमुखातून आपल्याला ऐकायला, वाचायला किंवा अभ्यासायला भेटलेला आहे, त्यामुळे अन्य मार्गामध्ये सुद्धा या नरकाच्या गोष्टी किंवा नरक योनी सांगितलेल्या आहे. परंतु आपण विचार किंवा चिंतन जर केलं तर नक्कीच ज्याप्रमाणे विस्तृतपणे आपल्या धर्मामध्ये परमेश्वरांनी सांगितलंय तितकं तिकडं नसावं. आणि असेलही तरी अगदी 2-3 नरकाचा उल्लेख आजपर्यंत तरी मला ऐकायला त्यांच्याकडून आलेला आहे. परंतु आपण ज्यावेळेस याचा विचार करू आपल्या साहित्याच्या माध्यमातून, त्यावेळेस मात्र अत्यंत विस्तृतपणे कोणत्या कर्माने कोणतं दुःख होतंय हे आपल्याला आपल्या साहित्यामध्ये चिंतन करायला भेटतं. एकदा मायदाईसा परमेश्वराला प्रश्न विचारते, त्यावेळेस परमेश्वर युगांत व्यवस्था कथन सांगतात आणि त्या लीळेमध्ये याचं विस्तृत असं चिंतन केलेलं आहे. स्मरण पाठामध्ये उत्तरातली 646वी ही लीळा आहे. एकदा परमेश्वर ओट्यावर आसन असतं आणि त्याच वेळेस महादाईसा पुराण ऐकायला जात असते, पुराण ऐकून आलेली असते. तर त्यावेळेस पुराणात त्यांनी ऐकलं तर कलियुगाच्या अंती असं होणार आहे. तर त्यावेळेस परमेश्वराला महादाईसा विचारते की कलियुगाच्या अंती असं वर्तेल असे पुराणी सांगितलेले आहे, ते खरं आहे का? मग सर्वज्ञ त्यांना म्हणतात, खरं आहे बाई. जरी खरं असलं तरी तिथं मात्र पूर्णपणे ते सांगितलेलं नाही म्हटले, ते तुम्हाला आम्ही इथून सांगेन. आणि त्यावेळेस कलियुगामध्ये परमेश्वर स्पष्ट सांगतात की कलियुगी सुविद्या न स्फुरेती, कुविद्या स्फुरेती, कलियुगी विद्यावंत नाही, कलियुगी आगम न वर्तेती, उत्तरापंथी तंत्रशेषू वर्ते, कलियुगी युखवा अतिपरी विषया नाही, हे राहे मंडळीक आदी करून सकळी निरोध परिहारिये, कलियुगी तस्करत्व पुंचळतो हा धर्मस्वरूपी न वर्ते ऐसा विरळा, कलियुगी पतिव्रता हा धर्म न वर्ते. कलियुगामध्ये कोणत्या प्रकारची सुविद्या म्हणजे चांगले विचार, चांगली आचार प्रणाली ही सहजासहजी जीवाला स्फुरणार नाही. नकारात्मक भावना, असंत कर्म हेच जीवामध्ये स्फुरतील. त्याचप्रमाणे कलियुगामध्ये विद्यावंत राहणार नाही, विषय भरपूर असतील. कलियुगी तस्करत्व पुंचळत्व नाही असा एखादाच विराळा असेल म्हटले. आणि पतिव्रता हा धर्म न वर्ते, म्हणजे पतिव्रता हा धर्म कलियुगामध्ये सहजासहजी पाहायला भेटणार नाही. अशा पद्धतीनं कृमितुल्य आयुष्य होईल. कलियुगामध्ये
जन्म मात्रे चौकडीपर्यंत नरक, कलियुगी जन्म जर झाला तर चौकडीपर्यंत नरक. परंतु हे सर्व परमेश्वर सांगत असताना त्याच्यावरती जो पर्याय आहे, यातून वाचण्याचा जो पर्याय आहे, यातून निघण्याचा जो पर्याय आहे, ते पण परमेश्वर ठामपणे सांगतात. सविस्तर नरकाचं हे ऐकल्यानंतर महादाईसाला भीती वाटते आणि परमेश्वराला ती स्पष्ट विचारते की या दुःखात न जाण्यासाठी काय करावं लागेल, त्याचा उपाय काय द्यावा. त्यावेळेस स्पष्ट परमेश्वर म्हणतात की बाई येथीच्या होईजे, येथून म्हणितले ते की जे ते चुकेती, येथीची अशी प्राणापदीची पीडा नाही. जर परमेश्वराचं तुम्ही व्हाल आणि परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे ती जर तुम्ही पाळली तर नक्कीच या नरकापासून, या दुःखापासून तुम्ही चुकू शकता किंवा त्यात तुम्ही न जाता सुख उपभोगू शकता. जर इथून म्हणितलं ते केलं तर प्राणापदीची पीडा सुद्धा, म्हणजे प्राण जातानाची जी शेवटची पीडा आहे ती सुद्धा ह्या जीवाला भेटणार नाही, मिळणार नाही, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून नरकाच्या या चिंतनामध्ये जर आपण सर्व या 13 विधी नरकाचं जेव्हा आपण चिंतन करणार आहोत तर नक्कीच आपल्याला त्याची भीती निर्माण होईल आणि ते नको असं वाटेल. पण नको आपण वाटल्याने आपल्याला काही फरक पडणार नाही. आपल्याला जर असं वाटलं की आपल्याला हे नकोय तर आपण नाही म्हणतोय म्हणून भेटणार नाही असं नाही. कारण केली क्रिया वाया न वचे, परमेश्वराने सांगितलेले. मग कोणती क्रिया ऊर्ध्वगतीची असेल तर ती वाया जात नाही आणि अधगतीची असेल तर तीही वाया जात नाही. कोणतीच क्रिया वाया जात नाही. चांगलं केलं तर चांगलं फळ भेटणार, वाईट केलं तरी वाईट फळ भेटणार. संत सामुग्री, असंत सामुग्री जी बी तुम्ही मिळवलेली आहे ती तुमची तुम्हालाच भेटणार आहे. कधी असं होणार नाही की तुमचं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे किंवा तुमच्यावर एखाद्या व्यक्तीचं खूप प्रेम आहे, मग तुमचं जे दुःख आहे तिच्या कर्मात, त्याच्या कर्मात किंवा त्यांचं कर्म जे दुःख आहे ते तुमच्याकडं परावर्तित होईल, असं कधी होत नाही. मी केलं ते मला भोगावं लागणार आहे, भोग भोगाने संपणार आहे. पण कोणतीही गोष्ट करत असताना आपल्याला त्यातून काय भेटणार आहे असा विचार ज्यावेळेस आपण व्यवहारात करतो त्यावेळेस कर्माच्या अनुषंगाने, अध्यात्माच्या अनुषंगाने तो विचार सर्वात प्रथम आपण केला पाहिजे. पण तो आपण करत नाही. पुराणामध्ये एक कथा आपण बऱ्याच वेळा ऐकलेली असते. वाल्मिक ऋषी असतात. आता ते वाल्मिक ऋषी हे काही डायरेक्ट लगेच वाल्मिक ऋषी झालेले नसतात. ते पूर्वश्रमीमध्ये त्यांचे दरोडेखोर असतात आणि तो त्यांचा व्यापार असतो. तो दरोडेखोराचा जो व्यापार आहे ते आपल्या कुटुंबासाठी करत असतात. आपल्या कुटुंबाला वाचवायचे, आपल्या कुटुंबाला सुख द्यायचंय, ज्याप्रमाणे आजही आपण करतोय. ते दररोज गावाच्या पलीकडे असलेल्या नाल्यात जाऊन गुपचूप उभे राहायचे आणि त्या रस्त्याने येणाऱ्या लोकांना लुटायचे. नुसते लुटायचेच नाही तर मारून टाकायचे आणि त्या लुटलेल्या पैशातून आपलं कुटुंबाचं गुजराण ते करत असत. एकदा असंच त्या रस्त्याने नारद मुनी जात असताना त्यांनाही हे पकडतात. नारद मुनी सांगतात, आम्ही तर जोगी संन्यासी, आमच्याकडे काय तुला देण्यासाठी. परंतु तो त्याचा व्यवसाय असल्याने तो त्याला सांगतो की मला तुला द्यावं लागेल, नाही तर मी तुला मारून टाकेल. तर नारद मुनी हे त्याला काहीतरी शिक देण्यासाठी आलेले असल्या कारणाने ते त्याला स्पष्ट सांगतात की तू मला मारून टाकलं तरी हरकत नाही, पण एक प्रश्नाचं उत्तर मला दे. तुझे हे जे करतोय, लोकांना मारतोय, लुटतोय, हे जे पाप करतोय, चुकीचे कर्म करतोय, हे कोणासाठी करतोय? तुझ्या कुटुंबासाठी करतोय. तर तुझ्या कुटुंबासाठी हे करत असताना ते कुटुंबीय तुझ्या ह्या कर्मामध्ये
सहभागी आहेत का? तो सहजच विचार करतो आणि सांगतो की अर्थातच ते सहभागी आहेत, कारण त्यांच्यासाठी मी करतोय. पण नारद मुनी त्याला स्पष्ट सांगतात की तुझ्याकडून उत्तर नकोय मला. मी तुला विश्वास देतो, तू जोपर्यंत घरून जाऊन येत नाही तोपर्यंत मी इथंच राहीन, मी कुठेही जाणार नाही. तू घरच्यांना जाऊन विचार का आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का? त्याला सर्व विश्वास दिल्यानंतर तो त्याच्या घरी जातो. सर्वांना विचारतो की मी आतापर्यंत कितीतरी लोक मारले, आणि ते एक माणूस मारल्यानंतर तो एक खडा एका रांजणात टाकायचा, असे 8 रांजण त्याचे भरले होते. इतके हिंसा त्यांनी केलेली होती. तो ज्या वेळेस ते सर्व घरच्यांना सांगतो आणि विचारतो की ह्या सर्व पापामध्ये, या सर्व चुकीच्या कर्मामध्ये तुम्ही माझे भागीदारी आहात, तर तुम्ही हे वाटून घेणार का? तर त्यांनी स्पष्ट नकार दिला की तुमच्या ह्या कर्मामध्ये आम्ही भागीदारी नाही, ही तुमची ड्युटी आहे, तुमचं कर्तव्य तुम्ही आमच्यासाठी जरी केलेलं असेल तरी तुमचं कर्म तुम्हालाच लागणार. त्याचे डोळे खाडकन उघडतात. तो परत येतो नारद मुनीकडे, माफी मागतो आणि ते सर्व सोडून जंगलात जाऊन तपश्चर्या करतो. आणि तोच दरोडेखोर नंतर वाल्मिक ऋषी होतो. सांगण्याचं तात्पर्य की आजही आपण आपल्या कुटुंबासाठी, आपण आपल्यासाठी जे करतोय ते करणं कितपत गरजेचं आहे, कितपत योग्य, कितपत अयोग्य याचा विचार न करता फक्त आपल्याला सुखाची अभिलाषा निर्माण झालेली आहे. आणि आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनासाठी सुख नकोय, आपल्याला कुटुंबासाठी सुख हवंय. सर्व सुखी तर आपण सुखी, अशा धारणेने आपण आपलं कर्म करतोय. संसार करत असताना कोणा एकट्याचा संसार नसतो, किंवा सुख मिळवण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी आपण जी धडपड करतोय ती कोणा एकट्यासाठी नसते. परंतु जरी ती एकट्यासाठी नसली, सर्वांसाठी जरी असली, पण त्याचा जे कर्माचा जो भोग आहे तो मात्र वैयक्तिक आपल्यासाठी आहे. म्हणून कुटुंबासाठी आपण किती करावं आणि किती त्यांच्यासाठी आपल्या जीवनात संकट ओढून घ्यावीत याचं चिंतन, याचा विचार नक्कीच आपण केला पाहिजे. जीवनामध्ये नैतिकता जर सांभाळली तरीही जगता येतं, आणि अनैतिक लोक सुद्धा जगतात. परंतु नैतिकतेमध्ये जगणं आणि अनैतिक विचारामध्ये जगणं याच्यामध्ये खूप मोठी तफावत. अनैतिक जीवनामध्ये जगत असताना, जीवनामध्ये व्यवहारात अनैतिकता करत असताना ती सर्व जे कर्म आहे ते आपल्या माथी लागून आपल्याला दुःख भोगावं लागतात. म्हणजे केलेल्या कर्माचं दुःख आपल्याला, आणि ते करतोय आपण सर्वांसाठी. तसं नैतिकता करत असताना आपली कर्तव्यही आपण पार पाडू शकतो, आणि त्याचबरोबर आपल्याला चुकीचे कर्म लागणार आहे ते पण आपण वाचू शकतो. परंतु हे समजून घेणं आणि त्या समजल्यानंतर त्या कृतीवर जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. दायंबाला गोसावी परमेश्वराला दायंबा एकदा सहजच विचारते की ह्या जीवाला देह जाताना, म्हणजे देहांती दुःख किती होतात म्हणे. त्यावेळेस देव सांगतात, सहस्त्र विंचवाची वेदना एके रोम्याच्या ठाई, ते दुःख देहांती जीवाची होय. जे 1000 विंचू ज्यावेळेस आपल्याला चावतील, त्या वेदना जेव्हा होतात ते एका रोम्याच्या ठाई, म्हणजे एका आपल्या अंगावरती जे केस असतात त्या केसाच्या ठाई, त्या रोम्याच्या ठाई, तर अंगावरती किती केस आहे इतकं ते दुःख होत असतं. आणि जे आहे ते देहांती प्रकट आहे. त्याचप्रमाणे शता सर्पाची पीडा एका देहांती जीवाशी होय. विंचू, सर्प ज्यावेळेस चावल्यानंतर ज्या वेदना होतात तशा प्रकारच्या वेदना देह जाताना होत असतात. तेव्हा देह गेल्यानंतर आपण केलेल्या कर्माचं जे आहे त्याचं किती मोठं दुःख आपल्याला प्राप्त होईल याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. एकदा सहजच महादाईचा आपल्या बिडाराच्या बाजूला झाडत असते, साफसफाई करत असते, आणि तिथंच एक नाला असतो. त्या नाल्यामध्ये सर्व किडे वगैरे पडलेले असतात. ते सर्व पाहिल्यानंतर महादाईला खूप भीती वाटते.
देवाला ती विचारते की हे काय आहे देवा? म्हणजे हेच नरक आहे, हेच दुःख आहे. तुम्ही कधीतरी यातून आले आणि यात कधीतरी जाऊ शकता. त्यांना खूप भीती वाटते आणि ते स्पष्ट परमेश्वराला विनंती करतात, देवा मला हे नको व्हायला. आणि नको व्हायला तर इथेच व्हा. इथेच झालं तर तुम्ही त्या नरकात जाणार नाही. अशा पद्धतीनं परमेश्वराने आपल्याला नरक सांगितले. ते नरक सांगत असताना मात्र त्याची उपाय पण सांगून ठेवलेला आहे. परमेश्वराचं तत्वज्ञान जेव्हा तुम्ही अभ्यासाल तेव्हा तुमच्या एक लक्षात येईल की एक बाजूने परमेश्वराचं तत्वज्ञान परमेश्वराने कधी सांगितलेलं नाही. ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्या नाण्याच्या दोन बाजूनी त्या नाण्याला किंमत येत असते, तसं आपलं तत्वज्ञान परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे की एक बाजू सांगत असताना परमेश्वर दुसरी पण बाजू सांगतात. फक्त त्या बाजू समजून निर्णय घेण्याची जी स्वतंत्री आहे ती मात्र ह्या जीवाची स्वतःची आहे. परमेश्वर कधी आपला कान पकडून जबरदस्ती आपल्याला कोणती गोष्ट करायला लावणार नाही. हक्काने सांगतील, दाखवतील, प्रत्येक प्रश्नाला उत्तर परमेश्वराने दिलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. परंतु दादोसांचं उदाहरण घ्या, छर्दवांचं उदाहरण घ्या, मार्कटांचं उदाहरण घ्या, जे लीळाचरित्रामध्ये नकारात्मक जे पात्र आलेले त्यांना कधीही परमेश्वराने कान धरून शिक्षा देऊन जे तुम्ही कर्म करताय ते थांबवण्यासाठी जबरदस्ती केलेली दिसत नाही. हा जाणीव मात्र करून देत असतात. वेळोवेळी जाणीव करून देणं, वेळोवेळी त्याचा परिणाम काय आहे हे सांगणं, हे परमेश्वर क्षणोक्षणी पावलोपावली आपल्याला सूचित करीत असतात. परंतु तेवढी तल्लकता, तेवढी हुशारी आणि तेवढी कुशलता आपल्यामध्ये असेल तर नक्कीच त्यापासून आपण सावध होऊ शकतो. परमेश्वर स्पष्ट प्रत्येक गोष्टीचं जसं स्पष्टीकरण करतात तसं त्याच्यावरचा उपाय पण सांगतात. पण तो उपाय आपल्याकडून, या जीवाकडून होणं गरजेचं आहे. आणि एवढं सांगून उपाय होईलच याची काही गॅरंटी नाही, कारण अनंत जन्माचे संस्कार आपल्याला लागलेले. एक वेळेस असंच महादाईसांनी देवाला विचारलं की पुराणामध्ये 84 नरक सांगितले ते खरे आहे का? तर परमेश्वर सांगतात का काही काही खरे आहे, काही काही अतिशयोक्ती किंवा ते नाही म्हणे. तर महादाईसा स्पष्ट देवाला विनंती करतात की हे अवघे नरक आम्हाप्रती निरूपावे. परमेश्वर स्पष्ट सांगा, येथून ते निरय निरूपी जेती तरी देह धरी ऐसा कवन असे. जर आम्ही तुम्हाला निरूपवलं किंवा तुम्हाला हे सर्व सांगितलं तसा कोण आहे का ते सहन करू शकेल. महादाईसा म्हणते, तुम्ही आमच्या कानावरती घाला का हे जीव कसे भोगतात आणि कसं त्यांना दुःख होतं. मग देव स्पष्ट करतात, बाई ते यातना देही भोगी, ते काही ह्या जीवनामध्ये किंवा ह्या देहामध्ये भोगल्या जात नाही. त्याच्यासाठी एक वेगळा देह भोगवण्यासाठी तयार केला जातो आणि त्याला यातना देही म्हणतात. म्हणजे फक्त यातना होतात, मात्र ते तिथं ते शरीर घेऊन परत परत ते भोगत दुःखत ते करत असतात. महादाईसा विचारते की त्यावेळी हे 6 विकार ते आता असतात का? देव म्हणतात, नाही नाही ते नाही. बाई ते यातना दे की ते फक्त यातना होण्यासाठी आलेलं ते शरीर असतं. कारण ज्यावेळेस ते भोगवल्या जातं ते परत 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 भोगवण्यासाठी ते शरीर तयार केलेलं असतं. त्याच वेळेस महादाईसाला एक शंका उत्पन्न होते की आपले पूर्वज सुद्धा या नरकामध्ये, या यातना देहामध्ये, या दुःखामध्ये गेलेले असतील. तर त्यावेळेस महादाईसा त्यांना विचारते देवाला की माते या पित्र्याचे श्राद्ध कीजे तर तयाशी पावे, त्यावेळेस ते त्यांना पावेल का? तर देव सांगतात,
भाई 10 दिसा भित्रा की जे ते पावे, आणि येर न पवे तो पितृदेवता घे. अशा पद्धतीनं परमेश्वर हे जे नरक त्याचं विस्तृत असं चिंतन मनन महादैसाच्या अनुषंगाने आपल्याला सांगतात, आणि ते यातना देह त्या अनुषंगाने ते कसं भोगवतात ते सांगतात. तर आज आपण ह्या 13 भेदी नरक ह्या सत्संगामध्ये चिंतन करणार आहोत. या 13 भेदी नरकामध्ये 6 प्रकार येतात. अंतिक 2 नंबरचं प्रेतदेह, ग्रहत्व 8, रवरव 4, चौकडीचं नरक 5 आणि जडत्वाचं 6. आता हे 6 आणि ग्रहत्वाचे जर 8 असे एकत्र केले तर 13 होतात, म्हणून त्याला 13 भेदी नरक म्हणतात. हे जे सर्व नरक आहे आपण बघितले अंतिकेपासून तर जडत्वापर्यंत, हे अदृश्य नरक आहे. हे आपल्याला दिसत नाही, किंवा आज आपल्याला जर बघायचं म्हटलं तर आपण बघू शकत नाही. ज्याप्रमाणे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी म्हण पडलेली, तसं मेल्याशिवाय हे नरक पण आपल्याला समजणार नाही, कळणार नाही, कारण ते अदृश्य नरक आहेत. परंतु यामध्ये सुद्धा दृश्य नरकामध्ये 2 प्रकार येतात. ते आहे चलद्रूप नरक आणि स्थावर नरक. ते आज आपण डोळ्यांनी बघू शकतो, पाहू शकतो, अनुभवू शकतो. त्यातले चलद्रूप नरक म्हणजे पशु प्राणी हे चलद्रूप नरकामध्ये मोडतात. 84 लाख योनी आपण बघितले, कुत्रा, मांजर, डुक्कर, म्हैस, बैल, सारे प्राणी जे आहे ते चलद्रूप नरक आहे. म्हणजे आज आपण जरी जे न पाहणारे नरक आपण बघू शकत नाही, पण असे काही नरक आहे की ते आज बघू शकतो आपण. कुत्रा, मांजर, डुक्कर हे जे प्राणी, यांना किती दुःख असेल, पावसाळ्यामध्ये काय करत असतील, उन्हाळ्यात काय करत असतील, हिवाळ्यात काय करत असतील. आपल्याला तर सर्व आहे तरी आपल्याला दुःख आहे. हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी लागते म्हणून आपण ब्लँकेट आहे, आपण घरामध्ये राहतो. उन्हाळ्यात आपल्याला गरम होतोय म्हणून आपण एसी, फॅन वापरतोय. पावसाळ्यात आपण घराच्या बाहेर पडत नाही, पडाला तो 4 व्हीलर किंवा छत्री असं काहीतरी सुरक्षिततेसाठी आपण वापरू शकतो, तरी आपल्याला दुःख आहे, आपल्याला नको वाटतंय. तर ह्या प्राण्यांना तर त्यातच राहावं लागतं. त्यांना तर काही असं विशिष्ट घरं दारं, एसी, फॅन असं काही नसतं. म्हणजे या नरकाचं आपण समोर बघून अनुभव घेऊ शकतो. हे तर आहेच आहे, परंतु ह्या नरकामध्ये जेव्हा एखादा जीव जातो तर या चलद्रूप नरक योनीला मुंगी चावल्या इतके दुःख सतत असते. म्हणजे जसं एखादी मुंगी जर आपल्याला चावली तर आपल्याला जो त्रास होतो, जे दुःख होतं, ते दुःख त्या योनीला सतत असतं. ते चावण्याची गरज नसते, ते दुःखच त्या योनीला कंटिन्यू असतं, सातत्य असतं. म्हणजे त्या दुःखामध्येच ते जगत असतात, आणि वरून नंतर नैसर्गिक आपत्ती, दुःख हे येतच असतात. म्हणजे त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला नक्कीच वाटेल की त्यात नको जायला. कुणी असं म्हणू शकत नाही की मला पुढच्या जन्मात कुत्रा व्हायला आवडेल, मांजर व्हायला आवडेल, कारण ते दुःख आपण समोर बघत असतो. आता हे जे नरक योनी आहे, चलद्रूप नरक आहे, हे दुःख हे कशाने प्राप्त होतंय? कारण प्रत्येक गोष्टीला कारण असतं, कारणाशिवाय कोणतीच गोष्ट कार्याला येत नाही. एक गोष्ट केली तर त्याचं पुढं सुख आणि दुःखाचं फळ भेटत असतं. तसं मनुष्याने मनुष्याचे अंतःकरण दुःखावले तर चलद्रूप नरकाचे लेप लागतात. चलद्रूप नरक आपल्याला गेल्यानंतर प्राप्त होत असतं. एखाद्या मनुष्याने, म्हणजे आपण एखाद्या जीवाला मन दुखवलं, अंतःकरण दुखवलं, आणि तो जर पोळत राहिला तर त्या कर्माने आपल्याला हे चलद्रूप नरकाचा लेप लागत असतो. ना आपण विचार केला पाहिजे कोणाला काही बोलताना, त्याचा संयम, आपली मर्यादा, आपली दृष्टी ही किती तल्लक आहे त्याच्यावरती आपली पुढची चाल ठरत असते. आणि ज्याला हे कळतं तो या धर्मामध्ये सावधपणे पावलं टाकू शकतो. नाहीतर आपण आहे, उपदेशी आहे, आपण स्मरण करतोय, चिंतन करतोय, क्रिया करतोय. आता लोक अभ्यासाला लागले, सूत्रपाठ वाचताय, लीळाचरित्र वाचताय, सर्व अभ्यास करताय, पण अंतःकरण मात्र काठिन्याने भरलेलं आहे. वाळुकाच्या दृष्टांताप्रमाणे परमेश्वर सांगतात, वाळूक
4 प्रकारचे वाळूक परमेश्वराने सांगितले. त्यातलं जे पहिलं वाळूक आहे ते बाहेरून खूप सुंदर दिसतं, पण आतून सारं किडे वगैरे सर्व घाणच घाण असते. तसं आपण पहिले वाळूकात जर बसत असेल तर आपण बाहेरून बाह्य अंगाने खूप धार्मिकता करत असतोय, दाखवत असतोय, ज्ञानाच्या गोष्टी करत असतोय, पण अंतःकरण जर आपलं घाण असेल तर त्यापासूनच कळत नकळत हजारो नरक आपण प्राप्त करत असतो. कोणाविषयी वाईट विचार, कोणाविषयी वाईट हेतू, कोणाविषयी वाईट बोलणं, हे जे होतंय ते सर्व आपल्या 84 लाख योनीला पुरतंय. त्याचे लेप आपल्याला लागत आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. आतून अंतःकरण शुद्धता हीच धार्मिकता आहे. बाह्य अंगाच्या धार्मिकतेची परमेश्वराला अपेक्षा नाही. तुम्ही कोणाविषयी काय विचार करताय, तुमची दृष्टी किती प्रगल्भ आहे, किती बोल्ड आहे, किती मोठी आहे, तुमचा काम करण्याचा हेतू, तुमचं बोलण्याचा हेतू किती शुद्ध आहे आणि किती मोठा आहे, याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. आज जगामध्ये 2 प्रकारचा, एकच माणूस 2 प्रकारे दिसतो, आतला वेगळा, बाहेरचा वेगळा. परमेश्वराला आतला अपेक्षित आहे आणि त्या आतल्यावरती सारी त्याची चाल ठरत असते. दुसरं नरक आहे जे आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतं, ते आहे स्थावर नरक. म्हणजे वृक्षवेली, झाडे वगैरे जे आहे ते स्थावर नरकाचा एक भाग आहे. ही झाडं आपण बघतोय, त्याच्यामध्ये जीव असतात आणि ते भोगवण्यासाठी ते जीव त्या झाडामध्ये गेलेले असतात. विचार करा, एका एका झाडाचं किती वय असतं आणि ते ऊन, वारा, पाणी, थंडी कसं भोगत असतात, कसं दुःख होत असतं. झाडे सर्व स्थावर नरकामध्ये मोडतात. स्थावर नरक योनीला मुंगळा चावल्या इतकं दुःख सतत असतं. जसं वरती पशु प्राण्यांना मुंगी चावल्याचं दुःख आहे, तसं या झाडांना मुंगळा चावल्याचं इतकं दुःख सतत असतं. आपल्याला त्याची जर जाणीव करून घ्यायची असेल तर एखादा मुंगळा आपल्याला चावून घ्यावा लागेल. जेव्हा मुंगळा आपल्याला चावेल तेव्हा आपल्या लक्षात येईल की या झाडाला हे दुःख सतत आहे. आपल्याला तरी आपण लगेच काही जर झालंच, चावलंच आपल्याला, तर आपण त्याच्यावरती लगेच उपाय करतो, डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो, त्याला काहीतरी थंड लागावं म्हणून बघतो. परंतु तरीही त्याचं जे दुःख आहे ते आपण सहन करू शकत नाही. आपण ओरडतो, आपल्या सहनशीलतेच्या पलीकडे जातं. तसं हे झाड सतत सहन करत असतं, ते सतत त्याचं ते दुःख त्याला भोगावं लागत असतं. आणि हे चलद्रूप पशु प्राणी जे आहे याच्या हननाने हे स्थावराचं लेप लागत असतात. आपल्याकडून कळत न कळत मुंगी किंवा आणखीन काही प्राणी मेलेले जातात. गाडी चालवतो आपण, घरामध्ये कॉक्रोच असतात, आपण अहिंसावादी जरी म्हटलं तरी कितीतरी हिंसा आपल्याकडून कळत न कळत होत असतात. आणि ते ज्या हिंसा आपण घडत असतो ते मात्र स्थावराच्या झाडाझुडपाच्या हननाच्या लेप लागत असतात आपल्याला. त्याच्यामुळे स्थावराचे झाडे झुडपे याच्या हननाने चौकडीला पुरवणी होत असते. म्हणजे एखाद्याचं मन दुखवलं तर चलद्रूप नरक प्राप्त होतात. चलद्रूप म्हणजे 84 लाख युनिट, त्याची हत्या झाली तर स्थावराचे नरक प्राप्त होतात. आणि झाडे झुडपे जर आपण तोडताड केली तर याच्या हननाने जी चौकडी जी आहे कलियुगात जन्माला आल्याबरोबर आपल्याला प्राप्त होत असते, त्याला पुरवणी प्राप्त होते. म्हणजे ते जे दुःख आहे चौकडीचं ते किती तीव्रतेने भोगायचं ते त्याला उपयोगी पडत असतं. एखाद्याने खूप झाडं तोडलेले असेल तर त्याला ते दुःख जास्त, त्याच्या दुःखामध्ये तीव्रता असेल. तर अशा पद्धतीने हे एकावर एक अवलंबून आहे. नरकाचे 13 प्रकार जे आपण बघितले वरती, ते आपण स्टेप बाय स्टेप वेगवेगळं करून आपण त्याचं बघणार आहोत. सर्वात पहिलं जे नरक आहे अंतिक. या अंतिक नरकामध्ये, अंतिक दुःखामध्ये सुद्धा 3 प्रकार येतात. त्याच्यामधलं पहिला प्रकार आहे आत्मत्वाचे अंतिक, दुसरा प्रकार आहे उतटनेत्रूप अंतिक आणि तिसरा प्रकार आहे संचारी अंतिक. तर याचं स्पष्टीकरण आपण बघू. आत्मत्वाचे अंतिक जे आहे ते जड चेतन पदार्थावरती ममत्व असल्यामुळे दुःख प्राप्त होत असतं. आणि जड चेतन पदार्थ म्हणजे जड पदार्थ, आपली इस्टेट, पैसा, अडका, मान पान, ते अत्यंत आपल्याला प्रिय असतं. काही लोक अज्ञानाने, ते अज्ञान जितकं तितकं जास्त प्रिय त्याला. वस्तूविषयी प्रेम असतं, आपल्या स्वतःच्या नावाविषयी प्रेम असतं,
त्याला तो कुठेही खर्चट येणार नाही याची काळजी घेत असतं आणि त्याचं लागले पण असतं त्याच्यामध्ये. आपण हा विचार करत नाही की हे जड आहे, लोखंड आहे, वीट आहे, घर आहे, दार आहे, हे सर्व जड आहे, याच्यामध्ये काय जीव घालायचा. पण जीव घालून लोक जगणारे भरपूर दिसतात तुम्हाला. आणि जेवढं अज्ञान तेवढं ते हे यातलं तुम्हाला प्रत्याला येईल. तर जेड आणि चेतन म्हणजे आपले नातेवाईक असं, आपले कुटुंब असेल, बायको, मुलं आहे, कुटुंबीय सर्व. तर या पदार्थावरती जितकं ममत्व असतं त्या ममत्वामुळे याला ते आत्मत्वाचं जे आंतिक आहे ते दुःख प्राप्त होत असतं. आणि त्यालाच आत्मत्वाचे आंतिक दुःख नरक म्हणतात. हे जे आहे हे मनुष्य देही, पशुत्रियांची देही, इंद्रादिकापर्यंतच्या देवता फळे असते. मनुष्य देहात होतं हे आपण अनुभवत असतो. ज्यावेळेस शेवटी जाण्याची वेळ येते त्यावेळेस काही पेशंट किंवा काही आजारी लोकांना, वयस्कर लोकांना जर तुम्ही भेटायला कधी गेले असाल तर तो अनुभव तुम्हाला आलेला असेल. काही लोक काही खात नाही, पित नाही, पण 2-2, 3-3 दिवस फक्त अन्न पाण्या वाचून राहतात. ते गेलेले नसतात आणि जिवंत पण नसतात. एक वेगळ्याच अवस्थेमध्ये ते असतात. फक्त पोट हालताना त्यांचं दिसतं. तेच आत्मत्वाचं. मग कोणाला 4 तासाचं असतं, कोणाला 24 घंट्याचं असतं, कोणाला 5-5 दिवसाचं पण असतं. अशा पद्धतीचं हे दुःख त्या जीवाला होत असतं. हे जे आहे, ज्यावेळेस जड चेतन पदार्थावरील जी ममता आहे ती नष्ट होईल, ती ममता नष्ट होईल, त्यावेळेस आत्मत्वाचं जे आंतिक आहे प्रतिबंधत असतं. याचा काळ मात्र निश्चित नाही. किती वेळ लागेल याचा कोणत्याही प्रकारचा विशिष्ट काळापर्यंत असं आपण सांगू शकत नाही आणि त्याचा निश्चित पण नाही. कोणाला 2 तासात कळेल का अरे आपण जीवनामध्ये जे केलं ते काही उपयोगाचं नाही आणि यांना जे जीव लावतोय आपण ते त्याला काही अर्थ नाही. कोणाला 4 दिवसही कळणार नाही. त्याचं आयुष्य ज्याच्यासाठी गेलेले, जे कशा पद्धतीने दिले गेलेले त्याच्यावरती ही काळ निश्चित असते. आणि प्रत्येकाला प्राप्त होत असतं हे दुःख. आणि हे आपण बाह्य अंगाने बघू शकतो, परंतु अंतरांगाने त्याला काय वेदना होतात हे मात्र स्वतःलाच अनुभव घ्यावा लागेल. म्हणून हे अदृश्य स्वरूपाचं दुःख आहे असं म्हटलं गेलं. दुसरा जो प्रकार आहे उतटणे रूप आंतिक. जीव जो आहे हा परमाणूच्या संधी शरीराच्या व्यापलेला असतो. म्हणजे जो जीव आहे आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे संधी म्हणजे पूर्ण नखापासून तर नखाग्रापर्यंत व्यापलेला असतो. आणि जसं एखाद्या भांड्यामध्ये पाणी टाकल्यानंतर आपण म्हणू शकत नाही का ते या बाजूला नसेल त्या बाजूला आहे. सर्व बाजूने त्या पाण्याने पूर्ण आपला भाग व्यापलेला असतो. तसा ह्या आपल्या जीवाने आपल्या शरीरामध्ये तो पूर्णपणे व्यापलेला असतो. आणि ज्यावेळेस अंतकाळी त्या शरीरातून तो जीव काढला जातो ते काढलेला जाताना खूप वेदना होतात. आणि त्या वेदना ज्याप्रमाणे एखाद्या कुंपणावरती असलेली वेल ओढताना जशी स्थिती असते त्या पद्धतीने त्याला उतटणे रूप आंतिक म्हणतात. जसं वेल जो आहे साबर काठी असते किंवा बावळीच्या काट्यांची वेल असते, कुंपण बांधलेलं असतं शेताला, त्याच्यावरती एखादी वेल असते जी त्याचा आधार घेऊन वाढत असते. पण ती वेल आपण जर ओढली तर काही तुटतं, काही फुटतं, कुठं अडखळतं, ते रक्त भंबाळ होते. किंवा एखादा कपडा आहे त्याच्यावरती आपण वाळत टाकला आणि व्यवस्थित न काढता आपण जर ओढला तर त्याला किती छिद्र होतील आणि किती फाटून जाईल. अशा पद्धतीनं आपल्या शरीरातून हा जीव जात असताना त्या जीवाला त्या पद्धतीनं वेदना होत असतात. त्याला उतटणे रूप आंतिक म्हणतात. याचा काळ सुद्धा निश्चित नाही म्हटलं. कोणाला किती वेळात, कोणाला किती वेळात. हृदयविकाराचा झटका जर आलेला जो मनुष्य असेल त्याला क्षणात उतटणे होत असते. एखाद्याला आपण म्हणतो अटॅक आला गेला, कालच 0 मिनिटात 10 मिनिटात आम्ही टीव्ही पाहत होतो, फॅन चालू होता आणि अचानकच चहा पिले आणि लगेच गेले. म्हणजे त्याला अटॅक येतो आणि लगेच मनुष्य जातो, त्याला क्षणात उतटणे होतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्याला त्रास होत नाही. आणि काही मनुष्याचे 1-2 दिवसही उतटणे होत राहते. हे आपण अनुभवलेलं आहे. 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 8-8 दिवस सुद्धा मी
बघितलेला आहे त्यावेळेस लक्षात येतं का यांनी काय केलं आयुष्यभरामध्ये, त्याच्यानुसार तो शेवटचा दिवस त्याला प्राप्त झालेला असतो. हे न होण्यासाठी आपण जो व्यापार करीत असतो, व्यापाराकरता दक्षता नाही, त्यामुळे अंतिक होत असते. ही व्यापार करत असताना, व्यवसाय करत असताना, नोकरी करत असताना जर आपण नैतिकता जर तिथं पाळलेली नाही तर हे जे दुःख आहे उतटणे रूप अंतिकाचं, हे मात्र खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये नैतिकता हा धर्माचा पाया सांगितलेला आहे. आपण एकीकडे धर्माच्या गोष्टी करतो आणि कौटुंबिक जीवनात असेल, सामाजिक जीवनात असेल किंवा व्यावसायिक जीवनात असेल, जर आपण नैतिकता पाळत नसेल तर त्या धार्मिकतेला काही अर्थ राहत नाही. कारण एकीकडं परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली चाल तयार असते आणि एकीकडे आपण अशा पद्धतीचे नरक जोडत असतो. आणि ते नरक जोडत असताना चुकीचे कर्म, चुकीचे विचार, चुकीचे उद्देश आपण जर ठेवत असेल तर आपण जी धार्मिकता करतोय ती कितपत फळाला येईल किंवा कितपत त्याच्यामध्ये आपण तरुण जाऊ ही शंका आहे. म्हणून नैतिकता हा धर्माचा पाया आहे आणि आपण नैतिकतेने जगू शकतो, जगायला काहीच लागत नाही. पण ती जाणीव जर एकदा झाली की आपल्याला काहीच लागत नाही, समजल्यानंतर आपण समाधानी होतो आणि त्या समाधानाने जी कृती आपली असते ती मात्र नैतिकतेची असते. आज समाधानी मनुष्य कधीच नैतिकतेने राहू शकत नाही. म्हणून आपण समाधान पावलं पाहिजे. आणि समाधान पावणं म्हणजे काही विशिष्ट मेडिकलमध्ये जाऊन समाधानाची गोळी आपल्याला घेता येत नाही. ती एक प्रवृत्ती, ती एक विचारधारा आहे. ती हळूहळू आपल्याला प्रोग्रेस करावं लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. मनुष्य देही, परत त्याचप्रमाणे पशु स्त्रियांची देही, स्थावर देही सुद्धा उतटणे होत असते. म्हणजे मनुष्य देहात सुद्धा हे दुःख आहेच आहे, पण पशु स्त्रियांच्या मध्ये दुःख तर आहेच आहे, पण शेवटी सुद्धा याच्यात हे सुद्धा दुःख त्याला प्राप्त होत असतं. स्थावर देही म्हणजे झाडाच्या बाबतीत सुद्धा उतटणे होत असतं. बघा, कितीतरी झाडं आपण तोडून टाकतो, ते परत फुटतात, परत तोडून टाकतो, परत फुटतात. म्हणजे ते दुःख त्याला किती वेळा, किती दिवस आणि किती वर्ष भोगावं लागेल याची सांगू शकत नाही आपण. म्हणजे ह्या नरक योनीमध्ये सुद्धा आणखीन दुसरे नरक आहे आणि ते दुःख आहे. म्हणजे भोग योनी आहे आणि त्या भोगा योनीमध्ये परत सुद्धा आत्मत्वाचं आणि उतटण्याचं जर दुःख असेल तर किती दुःखावर दुःख, म्हणजे चक्रवाढ व्याजासारखं ते दुःख आहे. ते आपण त्याचा विचारही करू शकत नाही. तिसरा याच्यामध्ये जो प्रकार आहे संचारी अंतिक, म्हणजे मनुष्य देहाचे 100 वर्ष आयुष्य पूर्ण झाले. कलियुगात सांगितलं 100 वर्ष पूर्ण झाली. ज्यावेळेस 100 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस देवता ज्याला देहातून काढून तेथेच देहीच्या 2-3 परमाणूमध्ये घालते आणि एक प्रहरभर दुःखाचे संक्रमण करते. त्याच देहामध्ये काढून तिथंच परत त्याच देहीच्या 2-3 परमाणूमध्ये त्याला एक प्रहरभर दुःखाचं जे संक्रमण करतात त्याला संचारी अंतिक म्हणतात. आणि हे कशामुळे होतं? भजनामध्ये, म्हणजे आपण ज्या क्रिया करत असतो आणि त्या क्रिया करत असताना जी सपूर जंतूची किंवा स्थावर हिंसा होत असते त्या बदल्यात त्याला दुःख भोगले जाते. स्थावर हिंसा, एक गॅस पेटवला, अग्निज्वाला झाल्या, त्याच्यात कितीतरी हिंसा होत असतात. आत्ता गॅस आले, पूर्वी लाकडं तोडावं लागायचे, म्हणजे ते लाकडाचे झाडं तोडा, परत ते जाळा, त्याच्यातून स्वयंपाक करा, त्याच्यातून कितीतरी हिंसा व्हायच्या. त्याच्या बदल्यात हे संचारी अंतिकाचं दुःख प्राप्त होत होतं. म्हणजे एकीकडे आपण धर्म सांभाळायला जात असताना दुसरीकडे आपण नरक किंवा दुःख सुद्धा जोडत असतो. याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून परमेश्वरांनी काही आचार सांगितलेला आहे, तो नित्यविधीमध्ये मोडत असतो. तो आपण बघणार आहोत एखाद्या सत्संगामध्ये. आटन विजन, भिक्षा, भोजन. या आटन विजन करायचं आणि भिक्षा मागून जेवण करायचं. स्वयंपाक करायला परमेश्वरांनी पचन पाचन न कीजे, म्हणजे स्वयंपाक करायला नाकारलेलं आहे. परंतु आजची परिस्थिती जर आपण बघितली तर भिक्षा मागणारे अगदी विरळ साधू संत दिसतात.
त्याच्यातून कोणत्याही प्रकारची हिंसा होत नाही आणि त्याच्यातून कोणत्याही प्रकारची हानी आणि कोणत्याही प्रकारचा कोणाला त्रास होत नाही. म्हणजे आपलाही धर्म सांभाळला जातो आणि जे ते भिक्षा दिले जातात त्यांची योग्यता पण वाढत जाते. ज्या घरी आपण भिक्षाला जातो त्या व्यक्तीला माहीत नसतं की आज कोणी भिक्षा देणार, त्याच्यामुळं त्यांनी काही असा उद्देश हेतू ठेवलेला नसतो. त्याच्यामुळे अप्रत्यक्षरित्या त्याचं अहेतुक निरपेक्ष होतं आणि त्या भावनेने जर त्यांनी दिलेला असेल तर नक्कीच त्याची योग्यता वाढून पुढं धर्माला तो लागत असतो. परंतु ह्या गोष्टी जसजशा कमी झाल्या तसतसं आपण आपलं दुःख पण आपण ओढून घेत असतो. त्याचप्रमाणे देवता फळाच्या अंती सुद्धा म्हणजे शेवटी सुद्धा एक प्रहर संचारी दुःख भोगले जाते. म्हणजे देवता सुख फळात जर एखादा जीव गेलेला असेल तर शेवटी एक प्रहर सुद्धा हे संचारी जे अंतिकाचं दुःख असतं त्या जीवाला भोगवल्या जातं. त्याचप्रमाणे विद्याचरित होत असताना सुद्धा जी सपूर जंतूची हिंसा झाली त्या बदल्यात सुद्धा दुःख देवता फळी भोगत असतं. येथीची अशी प्राणापदीची पीडा नाही. परमेश्वर स्पष्ट सांगतात. हे सर्व सांगत असताना आपण अगोदर चिंतन केलं की हे कोणाला होत नाही. येथीची अशी म्हणजे जो परमेश्वराचा झालेला आहे त्याला मात्र हे सर्व कोणत्याही पीडा किंवा त्रास किंवा दुःख मात्र होत नाही. त्यासाठी अनन्य भावी परमेश्वराला आपण शरण जाणं, त्याच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवणं, त्या अनुषंगाने तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपण हे धर्म तत्वज्ञान समजून घेणं आणि त्या पद्धतीनं चालण्याचा, वागण्याचा, राहण्याचा प्रयत्न करणं हा सर्वात उत्तम उपाय त्याच्यावर. यांनी दोन्ही साधल्या जाईल. ज्यावेळेस तुम्ही धार्मिकता करताय, धार्मिक विचार तुम्ही आचरणात आणताय तर ते नुसते धर्मालाच उपयोगी पडत नाहीये. तुम्हाला समाजामध्ये राहत असताना, कुटुंबामध्ये राहत असताना सुद्धा ते उपयोगी पडतात. उदाहरण जर घ्यायचं सरलं तर परमेश्वर स्पष्ट सांगतात महात्म्यानी प्रिया वक्त्या व्हावे. आपण जेव्हा गोड बोलतोय तेव्हा धर्म तर सांभाळला जातोच आहे, परंतु हे करत असताना एक सामाजिकता सांभाळल्या जाते, एक मानवता सांभाळल्या जाते, कौटुंबिक वातावरण चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा सांभाळल्या जाते. म्हणजे परमेश्वराच्या धर्माच्या तत्वज्ञानानुसार जर आपण आचार करण्याचा प्रयत्न केला तर दृष्टपर फायदा तर आहेच आहे, अदृष्टपर पण फायदा आहे. अदृष्ट फायदा आहेच आहे पण त्याच्या अनुषंगाने दृष्ट पण फायदा आहे. पण आपण तो विचार आपण आपल्या मनामध्ये रुजवला पाहिजे. धर्म म्हणजे काही विशिष्ट मंदिरात जाणे, देवपूजा करणे, पाठ पारायण करणे, विधी करणे, विडा ठेवणे किंवा सत्संगात गेल्यावर तेवढा विचार तिथपर्यंत घ्यायचा आणि नंतर विसरून जाणे असं नाही. धर्म आपण आपल्याबरोबर चालवत असतो, उठवत असतो, बसवत असतो, झोपवत असतो. आपण ज्या पद्धतीने बोलतो, उठतो, खातो, पितो, झोपतो त्या पद्धतीने धर्म आपल्याबरोबर राहत असतो. आपण कसं वागतोय, कसा बोलतोय, कसं राहतोय, कोणाबरोबर कशा पद्धतीने राहतोय, कोणाच्या बरोबर कशा उद्देशाने बोलतोय हे धर्म आपल्याला शिकवत असतो. आणि हे सारा धर्म आपण समजून घेऊनही आपण त्यातून जर शिकत नसेल तर आपण फक्त त्या धर्माचं किंवा धार्मिकतेचं सोंग आणण्याचा प्रयत्न करतो किंवा सोंग घेतलेले हे लक्षात घ्या. आणि धर्मामध्ये सोंगाला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही किंवा कोणत्याही प्रकारची तिथं ठाव नाही. उलट तो जास्त गुन्हेगार. इथं राहून ऍक्टिंग दुसरी करतोय, दाखवतो वेगळंय, करतो वेगळंय. म्हणून आपण धर्म समजून घेत असताना तो कशा पद्धतीने आपण वागवतोय, पाळतोय किंवा करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती त्याची प्राप्ती ठरत असते. देहांती ज्या पीडा होत असतात जर परमेश्वराचं जर झालं तर त्या होत नाही. सहस्र विंचवाची जी वेदना आहे एका रोमेच्या ठाई, ते दुःख परमेश्वराचा जो झालेला असतो मनापासून प्रायचित्त घेऊन जो परमेश्वराचा झालेला असतो त्याला मात्र होत नाही. म्हणजे सर्वात जास्त तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर हे सारे जे नरक आपण आतापर्यंत बघितले आणि पुढे बघणार आहे हे सर्वात जास्त तुम्हाला कर्मराठीमध्ये भोगताना दिसते. पण येथीचा सुद्धा एक कर्मराठीचा जीव आहे का जो दृष्टपर भक्ती करतोय, जो अदृष्टपराकडे अजून झुकलेला नाहीये, जो हेतून भक्ती करतोय, जो अजून अहितोकाकडे झुकलेला नाहीये, तो अप्रत्यक्ष अन्यच समजला जातो, कर्मराठीचाच समजला जातो. कर्मराठीचाच असतो म्हणून त्याला सुद्धा हे दुःख प्राप्त होत असतं. म्हणून आपण विचार केला की अरे हे तर दैवराठीच आहे, मग याला हे दुःख कसं काय झालं. तर कधी कधी होतं असं
कोणी वासनिक असतो, कधी भिक्षुक साधू संत सुद्धा असतात. त्यात ते शेवटच्या क्षणाला लोक भेटायला जातात आणि हे दिसल्यानंतर त्यांनी कधीतरी वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, ते प्रश्न विचारतात, भाऊ ते असं असं आहे आणि मग त्यांना असं का व्हावं, हे आपण काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. ते बाह्य अंगाने दैवराटीचे होते, पण अंतरांग हे ते कर्मराटीचेच असल्यामुळं त्यांना हे प्राप्त होणारच. म्हणून इथं सोंगाला काही अर्थ नाही. तुम्ही काय आहे ते लगेच कॅच होणार. परमेश्वराचा कॉम्प्युटर हा खूप मोठा आहे. छोटा विचार सुद्धा तो तिथं सेव्ह होतो आणि त्याला लगेच फळ त्याच्या समोर लिहिलं जातं आणि ती योग्य वेळ आल्यानंतर त्याला ते प्राप्त होत असतं. म्हणून परमेश्वराचं होण्याचा आपण जर प्रयत्न केला तर त्याच्यावरचा हा उपाय ठरू शकतो. अन्यथा याचं भोगल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. दुसऱ्या प्रकारचं जे दुःख आहे, म्हणजे पहिलं आपण अंतिकाचं दुःख बघितलं, त्याच्यातले प्रकार बघितले, परत दृश्य स्वरूपाचे प्रकार बघितले. आता दुसरा जो प्रकार आहे प्रेतदेह. प्रेतदेह हे जे दुःख आहे आपण सर्वांनीच ऐकलेलं असतं. प्रेतदेहाचं दुःख मनुष्य मेल्यानंतर त्याला लगेच प्राप्त होतं. आणि हे कशाने होतं? विचिकित्सा रूपी कल्पने प्रेतदेह होते. सोळे ओळे, उत्तम चांगलं वाईट, विटाळ पवित्र अपवित्र, जात पात हे सर्व पाळल्याने हे प्रेतदेहाचं दुःख जीवाला होत असतं. परमेश्वराने आपल्या तत्वज्ञानानुसार, परमेश्वराने स्वतः आचरण करून परमेश्वर सम कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे दाखवलेलं आहे. परमेश्वराने कधी कोणत्या जातीपाती पाळल्या नाही. स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान किंवा चरित्र आपण अभ्यासलं किंवा गोविंद प्रभू बाबांच्या लीळा जर आपण अभ्यासल्या तर त्यांना कधीही कोण मातंग आहे, कोण कमी आहे, कोण चांगला आहे, कोण ब्राह्मण आहे, कधी त्यांच्या मनात कधी शंका आली नाही. आणि आपणही आपल्या भाषणातून, आपल्या तत्वज्ञान लोकांना सांगण्याच्या दृष्टिकोनातून आपण बडू आपण सांगत असतो की परमेश्वराने जाती निर्मूलनाचं काम केलं. पण आपल्या हृदयातून त्या जाती निर्मूलनाचं आपण काम केलेलं आहे का? आपल्या मनातून, आपल्या बुद्धीतून, आपल्या विचारातून ते आपण काढलेलं आहे का? जर ते काढलेलं नसेल आणि आपल्या मनामध्ये शंक्याला क्षणोक्षणी पावलाला जर जातीत्वाचं जे बीज आहे ते आपलं डोकं वर काढत असेल तर आपण दैवराटीचे कसं होऊ शकतो, कसं ठरू शकतो? आणि जर दैवराटीचे ठरत नसेल तर हे प्रेतदेहाच्या नरकातून आपण कसं वाचू शकतो? पवित्रता अपवित्र, छी तू, छोटं मोठं हे तर कंटिन्यू आपल्या मनामध्ये क्षणोक्षणी पावलोपावली चालू असतं. कोणालाही आपण आडनाव विचारण्याचा उद्देश आपला तोच असतो की याची जात कोणती असावी हे आपल्याला समजावं. काही लोक तर डायरेक्ट विचारतात तुमची जात कोणती. मनुष्य जात हीच सर्वात मोठी परमेश्वराने जात सांगितली, पुरुष होऊन असावे. म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष हे लिंगदेह वेगळे नाही. तू जीव आणि हा काय जीवलिया असं स्पष्ट वेळेतून आपण सांगतो. आणि प्रबोधन करत असताना, धर्म सांगत असताना ह्या लीळेचा खूप वेळा आपण जास्तीत जास्त वापर करतो. पण आपल्या मनातून, आपल्या हृदयातून मात्र ते कधी जात नाही. आणि ते जात नसेल तर आपण दैवराटीचं ठरत नाही. पण हे पाळल्याने प्रेतदेहाचं नरक होत असतं. आणि हे प्रेतदेहाचं नरक याच्यामध्ये बरीच वेगळी वासना आहे. परमपूज्य रामेश्वर बास जे आहे त्यांच्या मते हे 12 वर्षाचं आयुष्य जे आहे ते प्रेतदेहाचं नरक आहे. किंवा प्रेतदेहाची काही क्रिया न करिता मानसिक उल्लेखानेच आक्षेप ते म्हटले. याला काही करावं लागत नसतं. मानसिक उल्लेख जरी केला तरी त्यांना असं ते म्हणतात की 12 वर्ष या प्रेतदेहाचं नरक असतं, दुःख असतं. परत परमपूज्य परशुराम बास जे आहे यांचं मत आहे प्रेतदेहाचं आयुष्य 92 वर्ष असते. कारण क्रियाफळ आहे. कलियुगी 100 वर्षाचं आयुष्य, 8 वर्षानंतर क्रिया किंवा कर्म लागायला सुरुवात होते किंवा कर्मनिष्पत्ती सुरुवात होते. म्हणून 100 वर्षातून 8 वर्ष वजा केले तर राहतं 92 वर्ष. म्हणून हे प्रेतदेहाचं नरक त्यांच्या मते 92 वर्षाचं आहे. म्हणजे विचार करा की आपण जर असं वागलो, गेल्याबरोबर लगेच पहिलं नरक ते 12 वर्ष का असे ना, परंतु ते दुःख आहे.
त्याचप्रमाणे त्याच्यात पक्ष पण आलेला आहे की विकल्पधिकारापासून जेतुके वर्ष जियाला, म्हणजे त्या विकल्पाच्या अनुषंगाने जेवढा वर्ष तो जागला, तेतुके म्हणजे 100 वर्ष, कलियुगी आयुष्य म्हणजे 100 वर्ष, आणि तेच 8 वर्ष वजा केले, कमी झाले तर 92 वर्ष. अशा पद्धतीने तो हे देह, प्रेतदेहाचं नरक तो भोगत असतो. आणि हे लगेच मिळत असतं. म्हणून मनुष्य सरल्यानंतर, मेल्यानंतर त्याला 10 दिवसापर्यंत येथेच प्रेतदेह लगेच मिळतं. आणि म्हणून त्याच्यावर हा एकच असं नरक आहे की त्याच्यावरती परमेश्वराने लगेच उपाय सांगितलेला आहे. आणि त्या उपायाच्या अनुषंगाने आपण 10 दिवसाच्या आत जे निष्क्रिया देतो त्या करत असतो. याचं वर्णन अनेक ठिकाणी आपण ऐकलेलं असतं की जे शरीर असतं ते यातना देह, ते डोंगरा एवढं अन्न खावे अशी त्याची भूक असते. खूप भूक लागलेली असते. आपण आता अनुभवू शकतो, खूप भूक लागली मग आपल्याला असं वाटतं काय खावं काय नाही, किती खावं, कसं खावं, किती पटपट खावं. तिथं डोंगरा एवढं अन्न, एवढी भूक त्याला लागलेली असते. परत ताण लागली तर समुद्र पिऊन घ्यावा असं वाटतं त्याला, एवढी ताण. त्याचं पोट पण तेवढंच असतं. मग आता ताण आणि जेवण एवढं करावंच वाटतं. म्हणजे हत्तीसारखं पोट असतं, रांजण्यासारखे डोके आणि हाताच्या बोटासारखी मान. म्हणजे पोट एवढं मोठं, डोकं त्याच्यात छोटं, आणि ते पोटामध्ये जाण्याचा जो प्रकार असतो म्हणजे मान जी आहे ती फक्त बोटासारखी, आणि त्यामध्ये सुईच्या छिद्रासारखं अन्न गळा जाण्यासाठी असतं. त्यामुळे त्याला काही खाता येत नाही, पिता येत नाही, परंतु मात्र भूक लागलेली असते. ह्या वेदना आपण आजही अनुभवू शकतो. एखाद्या वेळेस आपण बाहेरून श्रमून दमून आलो, भूक कडकडून लागलेली, त्यावेळेस मात्र आपण सहजच विचार करायचा का आता आपण थांबू एक तास, आणि तो अनुभव आपण घेऊ शकतो. तेव्हा याच्यात गेल्यानंतर ते दुःख किती मोठं असू शकतं याचं चिंतन आपण सहजच करू शकतो. ह्या प्रेतदेहाला जे आपल्या जसे जीवाला स्वभाव असतात तसे स्वभाव पण असतात. म्हणजे क्षुधा असते, पिपासा असते म्हणजे भूक असते, तहान असते, शीत उष्ण, भय, या 5 स्वभावाचे दुःख आहे. परंतु मळमूत्र जे आहे किंवा निद्रा जी आहे हे स्वभाव मात्र ह्या प्रेतदेहाच्या नरकाला किंवा प्रेतदेहाच्या योनीला किंवा त्या भोग जे शरीराला आहे ते नसतं. आणि हे जे 10 दिवसानंतर प्रेतदेहाचा जो भोग आहे ते सैंगलोकी म्हणजे गंधर्व नगरीचं जे देव गणगंधर्व देवता त्या भोगवितात. त्याच्यावरती परमेश्वर स्पष्ट सांगतात, बाई 10 दिवसा भित्री की जे ते पाळे. आता मनुष्य सरल्यानंतर ईश्वर अवताराने एक शीत जर ग्रहण केलं, त्याच्या निमित्ताने आपण प्रार्थना केली परमेश्वराला, आता हे सन्निधानच होऊ शकतं. त्यावेळेस समोर परमेश्वर दृश्य स्वरूपात असतात. किंवा ईश्वर ज्ञानी याला, ज्याला परमेश्वराचं ज्ञान आहे, त्यांनी जर संपूर्ण भोजन केलं, म्हणजे परमेश्वराने एक शीत ग्रहण केलं तरी ते नाचतं, किंवा ईश्वर ज्ञानी त्यांनी पूर्ण जेवण केलं पाहिजे, पूर्ण भोजन केलं पाहिजे, तरच त्याचे प्रेतदेहाचे भांडे फुटते आणि तो प्रेतदेहातून मुक्त होतो, म्हणजे त्या नरकातून मुक्त होऊ शकतो. असं एकच नरक का त्याच्यावरती उपाय आपल्या शास्त्रामध्ये आहे आणि आपण त्या अनुषंगाने करत असतो. परंतु तो उपाय परमेश्वराने स्पष्ट सांगितला, तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. आज त्याच्या नावाखाली दुकानदारी थाटली, दुकानदारी निर्माण झालेली आहे. म्हणजे त्यातून मिळणार काहीच नाही, फक्त एक मानसिकता आपण केलेली आहे. म्हणून संपूर्ण भोजन जर केलं तर त्याचं भांड फुटतं. ते बी ज्ञानी असला पाहिजे. तर ज्ञानी म्हणजे शब्द ज्ञानी नाही, तो आचरवंत असला पाहिजे. ईश्वर अवताराने अनेक शीतग्रहण केले, ज्ञानीने अनेक वेळा भोजन केले, किंवा त्या निमित्ताने काही वस्तू वस्त्र समर्पण केले तर त्या सरलेल्या जीवाला संत फळे होतात. जर एकाच अवताराने जर एकदाच नाही अनेक वेळा जर केलं तर त्याला संत फळ, म्हणजे ते तर नरक तर जातं संपतं, पण त्याला सुखाचे फळ सुद्धा प्राप्त होतात. एकाच ज्ञानी परत भोजन जर केलं तर त्यांनी बी परत काही आपण वस्तू स्वरूपात पण समर्पण करत असतो, तर त्या पद्धतीनेही त्याला संत फळ भेटत असतात. जोपर्यंत हा सरलेला जो जीव आहे तो अंतिकेमध्ये म्हणजे ते दुःख भोगत असतात, त्याच वेळेस त्याचं भोजन घातलं पाहिजे. म्हणजे 10 दिवस तर राहतो, 10 दिवसाच्या आतच ते भोजन घातलं तरच ते फळाला प्राप्त होतं, नंतर काहीच उपयोग नाही.
तर त्याला इथलेच म्हणजे 10 दिवसाचे प्रेतदेह मिळतच नाही. आणि देह मिळाल्यानंतर जर भोजन घातले तर त्याला 10 दिवसापर्यंत देहात राहणे लागते, मात्र दुःख होणार नाही, सैंगलोकी प्रेतदेह भोगविणार नाही. म्हणजे 10 दिवसाच्या आत जर आपण त्याच्या अनुषंगाने परमेश्वर अवताराच्या ठिकाणी किंवा ज्ञानीच्या ठिकाणी जर त्या निमित्ताने जर आपण क्रिया केली आणि ती क्रिया जर परमेश्वरापर्यंत पोहोचली तर मात्र त्याला ते दुःख भेटत नाही. मात्र 10 दिवसाच्या आत जरी केली, जोपर्यंत ती पुरत नाही तोपर्यंत त्याला ते दुःख 10 दिवसापर्यंत असतं. त्याच्यानंतर मात्र ते जे दुःख आहे सैंगलोकी वगैरे, ते दुःख त्याला प्राप्त होत नाही किंवा जावं लागत नाही. हे आपल्या धर्मामध्ये दशक्रियाच्या अनुषंगाने एक प्रकार खूप आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण दशक्रिया देतो, परंतु त्याला एक पद्धत असते, एक रीत असते. त्या पद्धतीनं त्या साधू संतांनी ते घेणं, परमेश्वराकडे प्रार्थना करणं, ते खाल्ल्यानंतर ते पचवणं, त्या अनुषंगाने स्मरण चिंतन जे केलं तर ते उपयोगी पडतं. हा ज्ञानी तर घेतात, परंतु एखादी व्यक्ती ज्या गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या ज्या ओळखीचे जे आहे साधू संत ज्ञानी, तर ज्यांना त्याच्याविषयी काहीतरी वाटतंय त्यांनी घेतलं तरच उपयोगी होतो. आज काय झालंय की दिल्लीला कोणीतरी माणूस सरलेला असतो, महाराष्ट्रात सगळं त्याच्या दशक्रिया चालू असतात. दशक्रिया घेणारा ज्याची दशक्रिया घेतोय त्याला ओळखत नाही, आणि जे दशक्रिया देतात जे नातेवाईक आहे ते पण या घेणाऱ्यांना ओळखत नाही, तर ते लागू कसं पडेल? त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीचं दुःख जावं हे आपल्याला वाटत असेल तेव्हा आपण प्रार्थना करू, तेव्हा ते उपयोगी पडेल. आणि आपण कोणाविषयी प्रार्थना करू शकतो? का ज्याच्याविषयी आपल्याला आपलेपण आहे, तो खरोखर त्या दुःखातून निघावा अशी इच्छा आहे. त्याच वेळेस ती परमेश्वराकडे ती प्रार्थना ऐकल्या जाईल आणि ती उपयोगी पडेल. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर कोणीही जीव असं ओळखी जरी नसला, परंतु तो माझ्या देवाचा आहे, माझ्या परमार्गाचा आहे आणि तो दुःखात जाऊ नये अशी इच्छा ठेवून साधू संतांनी जर अहेतुकपणे परमेश्वराकडे प्रार्थना केली तर त्यातून तो निघू शकतो, अन्यथा ते निघणं शक्य नाही. म्हणून आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी ह्या अनुभव आलेले असतात, त्यावेळेस मात्र याचा आपण विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. आज आपण 13 विधी नरकाच्या अनुषंगाने 2 नरक त्याचे उपप्रकार आपण बघितले. पुढे आपण उरलेले जे नरक आहे त्याचं चिंतन करणार आहोत आणि त्या अनुषंगाने ते आपल्याला प्राप्त होऊ नये, ते दुःखात आपण जाऊ नये या अनुषंगाने आपण प्रयत्न पण करणार आहोत. प्रत्येकाने तो प्रयत्न केला तर तो स्वतःचा प्रयत्न स्वतःसाठीच उपयोगी पडणार आहे. मी केलेला प्रयत्न कधी कोणालाही उपयोगी पडणार नाही, तो मलाच उपयोगी पडणार आहे. जर मलाच उपयोगी पडणार तर मी का तो प्रयत्न करू नये याचा विचार करून करायचा असतो. जीवाची प्रवृत्ती अशी, मला नाही झालं चालेल पण त्यालाही नाही झालं पाहिजे, परंतु इथं तसं चालत नाही. तुम्ही केलं तर तुम्हाला उपयोगी पडणार, तुम्ही नाही केलं तर तुम्हाला उपयोगी नाही पडणार. त्यांनी केलं तर तुम्हाला नाही, तुम्ही केलं तर त्याला नाही. म्हणून इथं जे बी आहे ते आपल्यालाच भेटणार आहे, मग संत असो किंवा असंत असो, सुख असो किंवा दुःख असो. त्याच्यामुळं आपण आपला विचार करून आपल्या हिताच्या बाजूनी चिंतन करून ह्या गोष्टी करायच्या असतात. दंडोत प्रणाम. पुढच्या वेळेस आपण उरलेले जे राहिलेले जे नरक आहे त्याचं चिंतन करणार आहोत. यावरती अधिक माहिती कोणाकडे असू शकते तर नक्की शेअर करा, लोकांपर्यंत आपल्याला ते घेऊन जाता येईल. याच्याविषयी अनेक लोकांना शंका आहे, परंतु ते चिंतन अभ्यास केल्यानंतरच लक्षात येईल. आणि प्रथमच मी तुम्हाला जसं सांगितलं का जसं चांगल्या गोष्टी असतात तशा वाईट गोष्टी असतात. चांगल्या कर्मांनी चांगलं भेटतं, जसं वाईट कर्मांनी वाईट भेटत असतं. आणि त्याच अनुषंगाने आपण याचं चिंतन करत आहोत. दंडोत प्रणाम.